जयश्री किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। इथे साध्य, सोप्या आणि घरगुती रेसिपीज मिळतात। खूप छान सोपी आणि झणझणीत रेसिपी आहे। तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे आणि एकदम सोपी पटकन होणारी रेसिपी आहे। खाऱ्या वांग्याची रेसिपी बघा, बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी दिसत आहे, तर नक्की ट्राय करा। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी खास अशी खाऱ्या वांग्याची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि कशी बनवतात ती मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। त्यासाठी मी घेतलेला आहे ओलं नारळ घेतलेला आहे, साधारण अर्ध नारळ आहे हे, आणि मी पाव किलो वांगे घेतलेले आहेत। त्यासाठी मी 12-13 हिरवा मिरच्या आणि भरपूर असा लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि पाव किलो वांगे घेतलेले आहेत मी। साधारण अर्धा किलोला एक मोठा नारळ लागू शकतो आणि पाव किलोला अर्धा नारळ। तर प्रमाण मी सांगितलेलं आहे। पुढची प्रोसेस करूया। ओलं खोबरं आहे, मिरच्या घालत आहे, लसूण आणि कोथिंबीर। यापेक्षा मसाल्यात आपल्याला काही लागत नाही, फक्त ह्या 4 गोष्टीच हव्या। कोथिंबीर थोडी कापून टाकलेली आहे। आता मसाल्यात थोडस मीठ घालायचंय आपल्याला आणि हा मसाला वाटून घ्यायचा आहे। वाटण आता आपलं वाटून झालेलं आहे, बघा अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे। आता हे वांगे घेतलेले आहेत, तो मसाला आपल्याला ह्या वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मसाला वांग्यांमध्ये भरून घ्या आणि मसाला वाटताना मीठ नक्की घाला, म्हणजे वांग्यामध्ये पण मीठ मुरते। व्यवस्थित मसाला भरून दाबून घ्या। रेसिपी एकदम छोटी आणि तुम्हाला आवडेल अशीच आहे, नक्की ट्राय करून बघा आणि खूप कमी वेळात पण होते। शक्यतो वांगे छोटे छोटे घ्या, म्हणजे लवकर शिजतात। आता वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे। कढई घेतलेली आहे, थोडस तेल घालायचं आहे। तेल आता आपलं तापलेलं आहे। हिंग घालायचं आहे आपल्याला, थोडासा जास्त हिंग घालायचा आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे। आता गॅस कमी करत आहे मी आणि आपण जो मसाला भरलेले वांगे ते यात टाकायचे आहे। आता आपल्याला यात पाणी नाही घालायचं, हे तेलाचंच आपल्याला शिजवायचे आहे। गॅसने पुन्हा फास्ट केलेला आहे आणि हे वांगे आपल्याला तेलातच शिजवायचे आहेत। पहिले फ्राय करून घेणार आहोत आपण तेलात। बघा वांग्यांचा कलर बदलायला लागलेला आहे, कलर बदलूपर्यंत याला फ्राय करून घ्यायचा आहे। आणि जो आपला एक्स्ट्रा मसाला आहे तो आपल्याला आताच घालायचा नाही। आता आपले वांगे चांगले परतले गेले आहेत, काळे झालेले आहे बघा त्याचा कलर। आपल्याला यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। गॅस मी बारीक करत आहे। वांग्यांचा कलर आता बदललेला आहे आणि आपल्याला हे तेलात शिजवून घ्यायचं आहे। फक्त एक पाण्याचा शिपका द्यायचा आहे, बाकी पाणी घालायचं नाही, फक्त थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आहे आणि वांग झाकून घ्यायचं आहे। आता 5-1 मिनिटं झालेले आहेत आणि मगाशी पण मी वांगे 5 मिनिटांनी पलटून घेतलेले होते आणि आता पुन्हा बघा वांग तळल्यासारखं दिसत आहे, लाल झालेलं आहे, एकदम मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे वांग्यांवर। आता आपल्याला मसाला घालायचा आहे। आपण जो वाटून ठेवलेला मसाला आहे ती पेस्ट यात घालायची आहे। पेस्ट आपल्याला वांगे पूर्ण फ्राय झाल्यावरच घालायचे आहे। दोन्ही साइडनी 5-5 मिनिटं असे झाकण ठेवून मी वांगे शिजवून घेतलेले आहे आणि आता ही पेस्ट घातलेली आहे। आता गॅस आपल्याला फास्ट करायचा आहे आणि फ्राय करून घ्यायचा आहे। आपण जेव्हा वांगे फ्राय करतो ना तेव्हा मसाला घातला ना तो जळण्याची शक्यता असते, म्हणून मसाला आपल्याला नंतर घालायचा आहे।
आणि हीच प्रोसेस तुम्ही डायरेक्ट मसाला टाकून कुकरला पण लावू शकता. तुम्ही डायरेक्ट वांगे एखादी शिट्टी काढून घेऊ शकता. आता आपण जो मसाला वाटला होता त्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात आणि तेच घालत आहे. जास्त पाणी नाही घालायचं. आता पाणी घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचंय. फार जास्त रस्सा ठेवायचा नाही याला. गॅस थोडा कमी केलेला आहे ते उडताय म्हणून. आणि थोडंसं मीठ घालायचं. आधी आपण मीठ घातलेलं होतं. अगदी थोडंसं घालायचंय. तुम्ही आधी चाखून बघा आणि मग मीठ घाला. आता मीठ घातल्यावर थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून 5-10 मिनिटं वांगे शिजवून घ्यायचे आहेत. गॅस मी बारीक केलेला आहे. झाकण ठेवून 5-10 मिनिटं शिजवून घ्यायचे. आता आपली 10 मिनिटं झालेली आहेत. बघा मस्त तेल सोडलेलं आहे वांग्याने. एकदम छान झालेले आहे आणि वांग शिजलं पण आहे. बघा वांग शिजलेलं पण आहे. मी आता गॅस बंद करणार आहे. एकदम टेस्टी आणि झणझणीत वांग्याची खाऱ्या वांग्याची रेसिपी तयार झालेली आहे. आणि कशी वाटली रेसिपी? तुम्हाला थोडी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स नक्की करा. कशी वाटली तुम्हाला खारे वांग्याची रेसिपी? कमेंट्समुळे समजतं की रेसिपी तुम्हाला किती आवडली. तर नक्की कमेंट्स करा. एकदम चमचमीत आणि झणझणीत झालेलं आहे वांग. आणि वांग्यात मसाला पण जसाचा तसाच आहे कारण आपण आधी वांगे फ्राय करून घेतलेले म्हणून. थोडीशी वरतून कोथिंबीर घालायची आहे. आधीच घाला तुम्ही, मी नंतर तुम्हाला घालून दाखवत आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कॉमेंट आणि जयश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.